नमस्कार, मी सिया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपले स्वागत. शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्याच्या दृष्टीने, शेतीच्या पाण्याच्या दृष्टीने व शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी व रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करत असलेल्या घोड धरणात 34% अर्थात 1.65 TMAC उपयुक्त पाणी साठा शिल्लक राहिला आहे. ऊस तोडणी मशीनचे दर वाढवून देण्यासाठी समिती गठीत करावी, वाहतूक दर वाढवावा यासाठी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर सोमवारपासून आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न केल्यास साखर आयुक्तालयाच्या तोडणी मशीनसह घेराव घालण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंके यांनी दिली. कोकणात 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते, त्यामुळे मोहोर येण्यास जवळपास 1 महिन्याचा विलंब झाला. आधी लांबलेला पाऊस, नंतर उशिरा पडलेली थंडी आणि आता अचानक वाढलेली उष्णता यामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हवामानातील बदलामुळे यंदा हापूस आंब्याच्या पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहे, त्यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊसांच्या वाड्यांची विक्री बंद झाली. जनावरांच्या इतर चाऱ्यांच्या दरात वाढ झाली, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. कारखाने सुरू झाल्यानंतर ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरू असते, यामुळे ऊसाचे वाडे जनावरांसाठी माफक दरात उपलब्ध होते. तसेच इतर चाऱ्यांचेही दरही प्रमाणात राहतात. वाड्यांमुळे दूध उत्पादकांना 4 ते 5 महिने दिलासा मिळतो. परंतु सध्या दौंड तालुक्यातील व बाहेरील सर्व साखर कारखाने बंद झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली. यंदा खरीप, लेट खरीप, रब्बीत मिळून 2,56,185 हेक्टरवर लागवड झाली. गेल्या वर्षी 2,01,836 हेक्टरवर लागवड झाली. या वर्षी पाणी उशिरापर्यंत पुरेल असा अंदाज असताना पाणी पातळी खालावल्याने मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला. भोगवटाव वर्ग 2 आणि देवस्थान इनाम वर्ग 3 या प्रकारातील जमिनीत तारण ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे लवकरच जाहीर करण्यात येणार. या निर्णयामुळे बँका आणि वित्तीय संस्थांना स्पष्ट मार्गदर्शन मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत राज्यातील 650 पशुसखींना प्रशिक्षण करण्यात येत आहे. आरोग्य विभागामध्ये आशा वर्करप्रमाणे पशुसखी ही पशुसंवर्धनासाठी महत्त्वाचा घटक म्हणून पुढे येत आहेत. बारामतीतील सुपे येथील उपबाजारात या हंगामातील तिसऱ्या बाजारात अखंड चिंचेला 8,300 तर फोडलेल्या चिंचेला 12,000 प्रति क्विंटल विक्रमी बाजारपेठ मिळाली. चालू हंगामातील चिंचेला 8,500 पोत्यांची तर 7,583 क्विंटलची आवक झाली. या वर्षीच्या चालू हंगामात आतापर्यंत 13,500 पोत्यांची अखंड चिंचेला आवक झाली. त्यास 9,400 ते 12,000 इतके प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती सभापती विश्वास आटोळे यांनी दिली. या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.